अरे मित्रांनो, फक्त रील्सच बघत बसणार आहे का तुम्ही? अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेते पुढारी कोणत्या थराला चाललेले आहेत तुम्ही थोडंसं लक्ष द्या. पहा काय चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. फक्त रील्स बघू नका, आणि जर रील्स पाहताय तर ही रील तुम्ही स्किप करू नका. काही नेते किंवा पुढारी यांना कशाचीच काही पडलेली नसते, त्यांना फक्त सत्ता उपभोगायची असते. तर त्यातील एक म्हणजे बच्चू कडू. मित्रांनो, झेंड्यासाठी लोक आपला जीव देतात. अरे पण ठीक आहे, झेंडा आपण फडकवला होता याचं तरी भान असलं पाहिजे. प्रहार पक्षाचा जो झेंडा आहे तो बच्चू कडूंनी फडकवला होता, परंतु त्याच झेंड्याला पायदळी तोडून त्यांनी दुसऱ्या पक्षाचा म्हणजेच शिंदे सेनेचा इंद्रधनुष्याचा झेंडा कशा आपल्या खांद्यावर घेऊ शकतात. हा विचार करण्याची गोष्ट आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे मित्रांनो, असे पुढारी किंवा नेते इतर लोकांचे प्रतिनिधित्व कसे करणार आहेत, हा एक महाराष्ट्रापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. अहो बच्चू कडू साहेब, तुम्ही एका आमदारकीसाठी एकनाथ शिंदेच्या पायात लोटांगण घालताय. तुम्हाला तुमच्या प्रहार जनशक्ती पार्टीचं थोडं तरी भान असलं पाहिजे होतं. बच्चू कडूंनी जेव्हा एकनाथ शिंदेच्या पायात लोटांगण घातले की लगेच एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेची उमेदवारी बच्चू कडूंना जाहीर केली. अहो बच्चू कडू साहेब, तुम्हीच तुमच्या प्रहार जनशक्ती पार्टीची 1999 मध्ये स्थापना केली. असे मोठे निर्णय घेताना कमीत कमी तुम्ही तुमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा प्रमुख यांच्याशी तरी तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. खूप मोठा निर्णय होता, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, आमदारकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अहो बच्चू कडू साहेब, तुम्हाला तर सर्व काही माहिती आहे की पक्षामध्ये कशा पद्धतीने कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आपल्या पक्षासाठी रात्रंदिवस काम करत असतात. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता, पदाधिकारी हे राजकारणामध्ये पुढे जाण्यासाठीच कार्य करत असतात, परंतु तुम्ही त्यांना विश्वासात न घेता हा मोठा निर्णय घेतला. हे या पक्षामधील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अजिबात आवडलेलं नाही. बच्चू कडूंनी आमदारकीसाठी शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे परभणीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सत्तेत येण्यासाठी बच्चू कडूंचा जो इतिहास आहे याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. सत्तेत येण्यासाठी इतकी तडफड, तर आपण जाणून घेऊया त्यांचा इतिहास. बच्चू कडूंनी सर्वप्रथम सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा दिला. नंतर ते शिंदे सेनेसोबत गुवाहाटीला गेले. तर महायुतीमध्ये कोणतेही पद न दिल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी 2024 ची निवडणूक लढली, पराभूत झाले, आणि आता आमदारकीसाठी त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. अरे सत्तेसाठी किती तडफडणार. बच्चू कडूंचा सत्तेत येण्यासाठी जो इतिहास आपण पाहिला, याच्यावरून असं दिसून येतं की सत्तेसाठी हापपलेला नेता असं बच्चू कडूंना आपण नाव देऊ शकतो. बच्चू कडू यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही प्रवेश का केला, तर त्या उत्तर दिलं होतं, तरी आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेमध्ये आलेलो आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. शेतकरी आणि दिव्यांग यांचे प्रश्न तुम्ही तातडीने सोडवाल. असं काही झालं तर खूपच छान. तर मित्रांनो, बच्चू कडूंनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या विधानावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता.